यानंतर बातमी पाहूयात सविस्तर। धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यात जिल्हा परिषदेच्या 8 शाळा गेल्या अनेक वर्षापासून झोपडीत भरत असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे। यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून झोपडीत भरत असलेल्या शाळेतील मुलांनी सकस, सक्षम आणि आनंददायी शिक्षणासाठी बोलक्या भिंतींची अपेक्षा व्यक्त केली आहे। सर्वांना शिक्षण व दर्जेदार शिक्षण असा शासनाचा नेहमीच प्रयत्न राहिलाय, पण शिरपूर तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या 8 शाळा गेल्या अनेक वर्षापासून झोपडीत भरतायत। इथं शाळेची पक्की इमारत नसल्यानं विद्यार्थ्यांच्या भवितव्याबाबत चिंता व्यक्त करण्यात येते। आम्हालाही आनंददायी शिक्षण घेऊ द्या, झोपडीत शिकणाऱ्या चिमुकल्या विद्यार्थ्यांची आर्त हाक। डिजिटल शिक्षणाच्या गप्पा अन सातपुड्यात झोपडीत शाळा। धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यात जिल्हा परिषदेच्या 8 शाळा गेल्या अनेक वर्षापासून झोपडीत भरत आहेत। या शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना आजही मूलभूत सुविधांपासून वंचित राहावं लागतंय। पावसाळ्यात तर झोपड्यांना गळतीच लागलेली असते, त्यामुळे शिक्षणात अडथळा निर्माण होतो। शिवाय या शाळांपर्यंत जाण्यासाठी चांगले रस्ते नसल्यानं विद्यार्थ्यांना त्या अडचणींचाही सामना करावा लागतो। झोपडीवजा या शाळा जाऊन मुलांच्या नशिबी पक्क्या इमारतीची रंगरंगोटी केलेली सुसज्ज शाळा कधी येईल अशी आर्त हाक चिमुकल्या विद्यार्थ्यांनी सरकारला घातली आहे। येथील विद्यार्थ्यांसाठी स्थानिक नागरिकांनी प्रशासनाकडे अनेकदा पाठपुरावाही केला, मात्र या प्रश्नावर अद्याप ठोस कारवाई झालेली नाही। त्यामुळे या 8 शाळांतील विद्यार्थ्यांचा शिक्षणाचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय। शिरपूर तालुक्यातील खुरमळी पाड्यावरील जिल्हा परिषद शाळेची अवस्था ग्रामीण भागातील शिक्षण व्यवस्थेची गंभीर स्थिती अधोरेखित करणारी आहे। शाळेची स्वतंत्र इमारत नसल्यानं विद्यार्थ्यांना 500 मीटर अंतरावरील झोपडीत शिक्षण घ्यावं लागतंय। तिथं जाण्यासाठी रस्ता नाही, तसंच पाण्याची व्यवस्थाही उपलब्ध नाही। अशा परिस्थितीत विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर आणि सुरक्षिततेवर परिणाम होण्याची शक्यता आहे। शासनाने केवळ आश्वासनांपुरतं मर्यादित न राहता शाळेच्या इमारतीचा प्रस्ताव तातडीने मंजूर करून प्रत्यक्ष बांधकाम सुरू करावं। आदिवासी व दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना मूलभूत शैक्षणिक सुविधा मिळणं हा त्यांचा अधिकार आहे। प्रशासनानं या प्रश्नाकडे गांभीर्यानं पाहून तातडीने कार्यवाही करणं गरजेचं आहे। आमची जिल्हा परिषदेची शाळा या झोपडीमध्ये भरत होते। कष्टवाले एक कुटी बांधली ते 500 मीटर अंतरावर। आता तिथं मुलांना बसावं लागतं आम्हाला। तिथं जाण्यासाठी येण्यासाठी मुलांना रस्ता नाही आणि पाणी ते इथून घेऊन जावं लागतं आम्हाला। तर आम्हाला खूप अडचण येते, तर शासनाने याकडे थोडं लक्ष द्यायला पाहिजे। पीरपाणी येथील शाळेची अवस्था ही अत्यंत चिंताजनक आहे। 2002 पासून शाळा सुरू झाली असून 25 वर्षांचा कालावधी उलटला तरी अद्याप पक्क्या इमारतीचा प्रश्न सुटलेला नाही। दरवर्षी दुरुस्ती करून विद्यार्थ्यांना शिक्षण घ्यावं लागतंय। उन्हाळ्यात पाण्याचे स्रोत आटल्यानं जमिनीतील झऱ्याचं पाणी आणून विद्यार्थ्यांची तहान भागवावी लागते। ही बाब दुर्दैवी आहे। शिक्षणासाठी सुरक्षित इमारत आणि स्वच्छ पाणी ही विद्यार्थ्यांची मूलभूत गरज आहे। प्रशासनाने केवळ आश्वासन न देता शाळेच्या नवीन इमारतीला तातडीने मंजुरी द्यावी, तसेच बोरवेल, पंप आणि गावातील रस्त्यांची समस्या तातडीने मार्गी लावावी अशी मागणी स्थानिकांनी केली आहे। 25 वर्ष झाले ते काही बांधकाम शाळेचं नाही। बांधकाम मंजूर करायला पाहिजे आणि पाण्याची समस्या, पाऊस आता हा पंप चालू आहे, मग पाणी प्यायला चांगले आहे, पण उन्हाळा लागला की पाणी संपून जातं। मग नाल्यातला झिराव उकरतो आणि तिथनं पाणी येते आणि शाळेत प्यायला मुलांना। आणि हे शाळा दरवर्षी दुरुस्त करावं लागतं। गेल्या अनेक वर्षांपासून शाळा झोपडीत भरतीये। सध्या ही झोपडी मोडकळीस आल्यानं विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झालाय। वन विभागाची एक वर्गखोलीत शाळा सुरू आहे, तिथं पाण्याची सुविधा नाही।
विद्यार्थ्यांना ये जा करण्यासाठीचा रस्ताही सुमारे 500 मीटर अंतरावर आहे. त्यामुळे मुलांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. ग्रामीण आणि दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना चांगल्या सुविधा मिळणं हा त्यांचा हक्क आहे. प्रशासनानं शाळेची परिस्थिती प्रत्यक्ष पाहून तातडीने नवीन वर्गखोल्या मंजूर कराव्यात, पाणी, रस्ता आणि इतर मूलभूत सुविधा उपलब्ध करून द्याव्यात. विद्यार्थ्यांचं शिक्षण सुरक्षित व सुरळीत होण्यासाठी प्रशासनाने तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणी शिक्षकांनी केली आहे. आम्ही अगोदर शाळा झोपडीमध्ये भरवत होतो. आम्हाला बऱ्याच अडचणी निर्माण झाल्या, म्हणून आम्हाला फॉरेस्ट डिपार्टमेंटचे एक वर्गखोली मिळालेली आहे. त्या ठिकाणी पण अडचणी येत आहेत. आम्हाला मुलांना जाण्या येण्याचे रस्ता नाही, पाण्याची सोय नाही तिथं, म्हणून आम्हाला शासनाकडून एक वर्गखोली उपलब्ध करून द्यावे. अनेर अभयारण्य व वनक्षेत्राच्या हद्दीत येणाऱ्या शिरपूर तालुक्यातील 8 जिल्हा परिषद शाळांच्या इमारत बांधकामाचा प्रश्न वन विभागाच्या परवानगी अभावी प्रलंबित आहे. या संदर्भात शिक्षण विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली वन विभागाच्या नागपूर कार्यालयाशी पत्रव्यवहार करण्यात आलाय. वन विभागानं घातलेल्या अटी व शर्ती मान्य करून 100 रुपयांच्या स्टॅम्पवर हमीपत्र देण्यात आलं असून आवश्यक सर्व कागदपत्रे संबंधित अधिकाऱ्यांकडे सादर करण्यात आली आहेत. वन विभागाची बांधकाम परवानगी मिळताच तातडीने शाळांच्या इमारतीचं काम सुरू केलं जाईल, अशी माहिती शिक्षण अधिकारी यांनी दिली आहे. शिरपूर तालुक्यातील सन्माननीय आमदार महोदय व जिल्हा परिषद आणि जिल्हाधिकारी कार्यालयातील वरिष्ठ अधिकारी महोदय यांच्या मार्गदर्शनाखाली आपल्या तालुक्यातील या 7 आणि 1 वनक्षेत्र अशा 8 वर्गखोल्यांसाठी वरिष्ठ कार्यालयामध्ये पत्रव्यवहार झालेला आहे. या पत्रव्यवहाराच्या अनुषंगाने त्यांच्याकडून या गावामध्ये बांधकामाच्या संदर्भातले आणि इतर सर्व जे निकष आहे त्याच्या संदर्भातले हमीपत्र या कार्यालयाने प्राप्त करून घेतलेले आहे. आम्ही ते सादर केलेले आहे आणि लवकरच वरिष्ठ कार्यालयाला हा अहवाल प्राप्त झाल्यानंतर पुढील कार्यवाही होईल. धुळे जिल्ह्याच्या पेरपाणी जिल्हा परिषद शाळेत गेल्या 25 वर्षापासून पक्की इमारत नसल्यामुळे आजही विद्यार्थी एकंदरीत जर बघितलं तर झोपडीच्या शाळेतच आजही विद्यार्थी हे शिकतायत. 25 वर्षापासून ही शाळा झोपडीच्या अवस्थेत. आपण शासनाकडे काही पाठपुरावा केला आहे? 2011 पासून मी या शाळेवर रुजू आलो. तेव्हापासून मी दरवर्षी आपल्या शासनाला प्रस्ताव सादर करतो. आमची 8 शाळा आहेत. आम्ही प्रस्ताव सादर केल्यानंतर दरवर्षी आम्हाला तो प्रस्ताव सांगण्यात येतं, आता होईल तुमचं काम, पण ते दरवर्षी असं हे होतं आणि आम्हाला दरवर्षी झोपडी दुरुस्त पूर्ण पूळ पासून तर छप्पर पासून टोकराचे आम्हाला दरवर्षी दुरुस्त करावं लागतं. काम करायला अडचण कुठे येते? अडचण फक्त ते म्हणतात तुमचे अभयारण्य क्षेत्र असल्यामुळे तुम्हाला मंजुरी नाही शाळेला, त्याच्यामुळे आम्ही पैसे निधी देऊ शकत नाही. शिरपूर तालुक्यातील 8ही शाळा अभयारण्य आणि वनक्षेत्राच्या हद्दीत येत असल्यानं बांधकामासाठी आवश्यक परवानगी मिळत नसल्याचं शिक्षकांचं म्हणणं आहे. सुसज्ज शाळा नभावी चिमुकल्या विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होण्याची भीती व्यक्त होतीये. शासनाने वन विभाग व संबंधित प्रशासनाशी समन्वय साधून बांधकाम परवानगीचा प्रश्न तातडीने सोडवावा, अशी मागणी पालक व ग्रामस्थांकडून होतीये. विद्यार्थ्यांना पक्की शाळा कधी मिळणार याकडे आता सर्वांचं लक्ष लागलंय. ईश्वर बोरसे, लोकशाही मराठी, धुळे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.